नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात काल रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कर्वे रोडवरील करिश्मा चौक ते पौडफाटा या रस्त्यावर एका मध्यधुंद टेम्पो चालकानं 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना रविवारी रात्री घडली. आशिष अनंत पवार असं या टेम्पो चालकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर या अपघातात गौरी गणपतीचं साहित्य घेण्यासाठी गेलेल्या गीतांजली श्रीकांत अमराळे या महिलेचा मृत्यू झालाय. तर त्यांचे पती श्रीकांत अमराळे हे या अपघातात जखमी झालेत. याबद्दलची माहिती दिली आहे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी. काल संध्याकाळी आपल्याकडे कर्वे रोडला 9:15 वाजता एक आशिष पवार हा टेम्पो चालक आहे. हा टेम्पो घेऊन कर्वे रोडनी पौडफाट्याकडे येत असताना त्या ठिकाणी एकूण 4 वाहनांना त्यांनी मागून धडक दिल्याने या ठिकाणी 2 गंभीर जखमी आहेत आणि तिसरी जी व्यक्ती आहे गीतांजली अमराळे म्हणून यांचा रात्री दुर्दैवाने मृत्यू झाला या अपघातामध्ये. यातले 2 जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये या अपघातामध्ये एकूण 2 मोटरसायकलला, एक I10 आणि एक रिक्षा असं एकूण 4 वाहनांना ह्या मागून टेम्पो चालकाने धडक दिल्यामुळे तो अपघात घडलेला आहे. या प्रकारामध्ये आपण रात्रीच त्या वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे. त्याची मेडिकल केलेली आहे आणि कल्पित होमिसाइड किंवा सदोष वधाचा जो गुन्हा आहे तो टेम्पो चालकावर आपण दाखल केलेला आहे. यातील टेम्पो चालक हा दारूच्या अंमलाखाली होता असा प्राथमिक रिपोर्ट आपल्याला आला आहे. परंतु याच्यामधले जे शॅम्पल्स आहेत, ब्लड शॅम्पल्स, ते आपण CA साठी पाठवत आहोत. सर, एकूण किती गाड्या आहेत आणि इतर जखमींची संख्या किती आहे? आणि याच्यामध्ये एकूण 2 मोटरसायकल आहेत, एक I10 कार आहे आणि एक रिक्षा आहे. याच्यामध्ये 2 आता अजून जखमी आहे. याच्यामध्ये जे मयत आहेत त्यांचे पती सुद्धा ॲडमिट आहेत आणि दुसरी एक व्यक्ती याच्यामध्ये जखमी आहे. सर, प्रायमा फेसी असं दिसतंय का की ज्या ठिकाणाहून तो टेम्पोवाला गेला त्या ठिकाणी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला नंतर ताब्यात घेतलं आणि पोलिसांना दिलं, अशी काही माहिती आहे? पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. गणपती मंडळाचे पण त्या ठिकाणी कार्यकर्ते होते. पब्लिक सिव्हिलियन्स आणि पोलीस या दोघांनी त्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आणि नंतर पोलीस स्टेशन आणून त्याची पुढची कारवाई पोलिसांनी केली. सेक्शन्स काय घेतले त्याच्यामध्ये आपण 105 BNS आणि बाकी जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ते अपघाताचे पण याच्यात लावलेले आहेत. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.